पुणे जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांना आदरांजली व्यक्त करतो। अजितदादा पवारांना आपण सर्वपक्षीय आदरांजली व्यक्त करतो कारण तो कामाचा माणूस होता। कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला तर काम होत होतं। हा संदर्भ लक्षात ठेवा, माझ्या भाषणामध्ये मी त्यालाच धरून पुढे बोलणार आहे। तर आज आपण 7 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या भागाचं भवितव्य ठरवण्यासाठी, आपल्या भागाचं जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व कुणी करावं हे ठरवण्यासाठी, आपल्या भागातील पंचायत समितीचं प्रतिनिधित्व कुणी करावं हे ठरवण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत। कर भला सो हो भला, जीवन के जीने की यही एक कला असं म्हटलं जातं। परंतु लोकांचं भलं करता करता ज्यांना संघर्ष करावा लागला आणि ज्यांना या संघर्षातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार दत्ताशेठ झुरंगे, आणि आत्ताच सांगतो येणाऱ्या विधानसभेचे भावी उमेदवार दत्ताशेठ झुरंगे, बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कुशल नाना कोलते, कुशल चांगलं बोलतो तू, त्याचबरोबर माळशिरस पंचायत समितीचे बाळासाहेब उर्फ हनुमंतदादा काढाणे, तुम्हाला ऐकायचं राहून गेलं। आपल्या भागातील ज्येष्ठ नेते सुनील शेठ आसवलीकर, काँग्रेस संपली असं म्हणता म्हणता ज्यांच्या अध्यक्षतेखाली 1 नाही 2 नाही 3 नाही तर जवळजवळ 8 उमेदवार आपण या भागामध्ये दिले, असे काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व अध्यक्ष साहेबराव फडतरेजी, बापूसाहेब मोकाशी, जे पुरंदर तालुका सेवा दलाचे अध्यक्ष आहेत, तुम्ही आमचे पाठीचे कणा आहात। माळशिरस गावचे माजी सरपंच बोरावके सर, जितेंद्र आमा मेमानेजी, राहुलदादा भोसले, स्वातंत्र्य सैनिक माधवराव मेमानेजी, दादासाहेब मेमानेजी, राहुलदादा मेमाने, ॲडव्होकेट भूषण कुंभारकर, कैलास काका मेमाने, लक्ष्मणरावजी गायकवाड, पारगाव मेमाने आणि पंचकृषीतील जमलेले सर्व आपण ग्रामस्थ मंडळी, आमचे मित्र प्राध्यापक सचिन दुर्गाडे सर, सर्व मान्यवर, महिला पुरुष, नजर चुकीने कुणाचा उल्लेख राहिला असेल तर आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवर आहात आणि आपण आपल्या सुरुवात करूया। खरं तर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि मी अनेक गावांमध्ये प्रचार सभांसाठी जातो, पण प्रचार सभांसाठी अनेकदा महिलांची संख्या कमी असते, परंतु या ठिकाणी मला महिलांची संख्या फार चांगली दिसते, तर त्याबद्दल महिलांसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत। एकतर तुम्ही सिरियल सोडून येता, त्यातल्या त्यात आज ती कमळी त्याच्या आजीला भेटणार होती आणि त्या कमळी तिकडे आजीला भेटणार होती आणि ह्या कोंबडीला या ठिकाणी कशी ती हरेल हे करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जमलेले आहात। असो, खरं तर 9 वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत। गेली 4 वर्षापासून आपल्या भागाला प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे अनेकांची कामं रखडली असतील तर त्याबद्दल एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपली क्षमा मागतो। कारण अनेकदा तुम्ही दत्ताशेठ झुरंगेंकडे आला असाल, त्यांना सांगितलं असेल की साहेब आमचं हे काम करा, परंतु 4 वर्षे ते जिल्हा परिषदेचे सदस्य नाही आहेत। तरीसुद्धा मला खात्री आहे की त्यांनी आपली कामं चोखपणे बजावली असतील। जर कुणाची कामं राहिली असतील तर काळजी करू नका, ते निवडून आल्या तुमची सर्वांची कामं होतील म्हणजे होतील। मला ते आत्ताच सांगत होते की सर माझ्याकडे कुणीतरी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आला तर मी काम करतोच, पण एखादा कार्यकर्ता जरी माझ्या दारापुढे उभं राहिला तर त्याचं काम चोखपणे करण्याचं काम मी आजवरती करत आलोय आणि करत राहील। खरं तर आजच्या सभेसाठी मी योग्य वक्ता आहे, का माहिती आहे? कारण तुमचा जो प्रश्न आहे विमानतळ व्हावं की नाही याबाबत मीच बोलू शकतो, कारण मी हिंजवडी ग्रामस्थांमधील एक आहे। हिंजवडी IT पार्कमध्ये आमच्या हिंजवडी मानमधील ग्रामस्थांनी योगदान दिलं आहे, आमच्या पारखी कुटुंबांनी योगदान दिलं आहे, ओझरकर कुटुंबांनी योगदान दिलं असेल, राक्षे कुटुंबांनी योगदान दिलं असेल। जवळपास 1800 एकर जागा आम्ही राजीव गांधी इन्फोटेक पार्कसाठी दिली, IT पार्कसाठी दिली,
परंतु ज्या वेळेला आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती ज्या वेळेला अचल संपत्ती चल संपत्तीमध्ये कन्वर्ट होती, म्हणजेच काय, जमिनीचे पैसे तुमच्याकडे येतात, तेव्हा ते बाबांनो टिकत नाहीत रे. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चांगला निर्णय, हे मला तुम्हाला ठासून सांगायचं आहे. या ठिकाणी मी ओळखपत्रावरती पाहिलं, या ठिकाणी आपण या गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे, शोषणकर्त्या या जगात आंदोलनाशिवाय मिळत नाही रे भाकरं, मिळत नाही रे भाकरं. त्या पद्धतीने तुम्ही जी संघर्ष समितीतून जो संघर्ष उभारताय तो अयोग्य आहे का योग्य आहे, तर तो 100% योग्य आहे. त्यावरती तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. अनेक जण म्हटली की काँग्रेस संपली, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, काँग्रेस या शब्दाचा अर्थ जर आपण ऑक्सफर्डमध्ये पाहिलं, गुगलमध्ये जर पाहिलं, तर आपल्याला लक्षात येतं काँग्रेस म्हणजे काय हो, तर सर्वसाधारण लोकांची सभा. आणि सर्वसाधारण लोकांची कधी संपू शकते का, तर कधीच संपू शकत नाही. हे आपण ठासूनपणे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. खरं तर आपल्या जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या 7 तारखेला 45,000 लोक मतदान करणार आहेत. किती लोक मतदान करणार आहेत? 45,000 लोक मतदान करणार आहेत. आणि आपला उमेदवार का जिंकून येणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. का जिंकून येईल? मी जरा आढावा घेतला, तर आढावा घेतल्यानंतर मला लक्षात आलं की हा जो आपला पुरंदरचा इतिहास आहे, त्या पुरंदराच्या इतिहासाबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्यांना आपण सुरुवातीला आदरांजली वाहिली त्यांना आपण आदरांजली वाहिली कारण तो कामाचा माणूस आहे, कारण तो अनुभवी होता. त्याला जेवढी प्रशासनाची अनुभव होता तेवढा प्रशासनाचा अनुभव कुणाला होता का हो? नाही. म्हणून आपण अजितदादांना मानत होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे पंचायत समितीची मध्ये नेतृत्व केलेला, जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करून हजारो कोटी रुपयांची कामं करणारा माणूस तुमच्या भागात आहे. त्याला गमवा नको रे बाबांनो, त्याला गमवू नका. कारण हा जो आपला कामाचा माणूस आहे, या कामाच्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी ताकदीनिशी उभं राहा, हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे. इथली तुम्ही लोक तर करणारच आहात, पण तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगितलं पाहिजे, अरे तू ह्या पक्षाचं काम करतो, त्या पक्षाचं काम करतो, आपल्या कामाच्या माणसाचं काय, अनुभव असलेल्या माणसाला आपण का गमावतोय, असं तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे. आता पुढची कारण मी सांगतो की आपला उमेदवार का जिंकेल. 45,000 मतदान आहे. साधारणपणे आपला उमेदवाराला जिंकण्यासाठी 11,000चं मतदान जास्तीत जास्त लागेल, कमीच लागेल, पण जास्तीत जास्त 11,000चं मतदान लागेल. हे आता मी काय सांगतोय तुम्हाला, कारण तुम्हाला इतरांना सांगायचं आहे. 11,000चं मतदान आपल्याला जिंकण्यासाठी लागेल. आत्ताच मी पाहिलं, जवळजवळ 8,000 लोकांना दत्ताभाऊंनी पंढरपूर, शिंगणापूर, कोल्हापूर, त्याचबरोबर बाळूमामांना त्या ठिकाणी या देवदर्शनासाठी त्यांना घेऊन गेलेत की नाहीत? महिलांना घेऊन गेलेत की नाहीत? मग मला सांगा, 8,000 महिलांनी जर ठरवलं तर मला सांगा काय होईल हो? इतिहास घडेल की नाही? तर तो घडलेला आहे. म्हणजे 8,000 महिला ज्यांच्या मागं उभ्या आहेत, ज्यांच्यावरती त्यांना थाप आहे, असे जर दत्ताभाऊ असतील तर ते 100% जिंकून येणार म्हणजे येणार. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला वाटली, आपले देशाचे नेते राहुल गांधीजी नेहमी म्हणत असतात की आपल्या भारतामध्ये तरुणांची संख्या जवळजवळ 60 ते 80% आहे. दत्ताभाऊंनी ते पण हेरलंय. जवळजवळ 2,500 तरुणांना त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देण्याचं काम ते नेहमी करत आलेले आहेत. आत्ता मी त्यांचा जो काही कार्य अहवाल आहे, हा कार्य अहवाल पाहत होतो. त्या कार्य अहवालामध्ये पाहताना मला जाणवलं की साधारणपणे 350 कोटीची कॉन्क्रीटची कामं, रस्त्याची कामं त्यांनी केलेली आहेत. आत्ताच आपल्या एका तरुणांनी सांगितलं की गावाच्या रस्त्याची परिस्थिती काय होती. जवळजवळ 1,000 कोटीची कामं ज्या माणसाने केली त्या माणसाला हलवण्याचं कुणी काहीच होऊ शकत नाही. परंतु लक्षात ठेवा की ज्यांना ज्यांना भीती असते की आता बाबा हा माणूस जिल्हा परिषद सदस्य झाला की आता विधानसभेला पण येणार आहे, त्यामुळं विधानसभेला आम्हाला टक्कर नको, म्हणून त्यांना संघर्ष करावा लागतोय. तुम्ही त्यासाठी त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. खरं तर हे करताना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपला माणूस का जिंकून याल, तुम्ही सगळ्यांना सांगितलं का निवडून येईल हे तुम्हाला सांगितलं आलं पाहिजे. काय होतं, अनेकदा लोकांना का जिंकता येईल हे सांगितलं
की लोक आहेत ना मतदान फिरू शकतं. आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला आत्ताच जाहीर करतो की 9 फेब्रुवारी रोजी दत्ताशेठ झुरंगेजी प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. फक्त ते प्रचंड बहुमताने कसे निवडून येतील यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. महिलांची या संख्या मोठ्या संख्येने तुम्हाला कदाचित 14 जानेवारीला पैसे आले असतील लाडक्या बहीण योजनेचे, भावाचे, आता ते तर म्हणतात मामाचे. तुम्हाला मामा बनवलेला आहे. एका बाजूनी 1500 रुपये द्यायचे आणि तुमच्याकडनं 15,000 रुपये घ्यायचे. हा कोणता न्याय? 15,000 रुपये तुम्ही म्हणाल हे काय बोलताय तुम्ही. मी तुम्हाला गणित सांगतो. एका बाजूला तुम्हाला 1500 रुपये दिले, परंतु 2014 पूर्वी आपण जर पाहिलं इलेक्ट्रिसिटीचा जो विजेचा जो दर आहे तो फक्त 3 रुपये होता, जास्तीत जास्त 5 रुपये होता. आता घरी जावा, इलेक्ट्रिकचं बिल, आपलं जे बिल आहे की नाही ते बिल उघडून पहा, 6 रुपये ते 10 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. ज्या वेळेला 2014 पूर्वी जर पाहिलं तर तांदूळ 20 ते 30 रुपये किलोनी मिळत होता. आता तोच तांदूळ तुम्हाला 40 ते 60 रुपये किलोनी मिळतोय. डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेत. त्याचबरोबर अजून तुम्ही पहा, शेंगदाणा तेल त्या वेळेला जवळजवळ 70, 80, 90 रुपयांनी होतं. आता तेच शेंगदाणे तेल किती रुपयांनी झालंय? दुपटीने झालंय. म्हणजे एका बाजूला दुपटीने महागाई वाढवायची आणि तुम्हाला 1500 रुपये देतो म्हणायचे आणि तुमच्या खिशातनं 15,000 रुपये काढायचे. आणि हे 1500 रुपये हे काही त्यांचे नाहीत, हे कुणाचे आहेत? आपलेच आहेत. जो आपण टॅक्स भरतो त्यातूनच आपल्याला देतात. त्यामुळे ही पण आपण भूमिका लक्षात ठेवून महिलांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. पहा, हे काय पंजा आहे. पंजा आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. फूल आहे की नाही, फूल आपल्याला एक दिवस काय देईल? सुगंध देईल. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला ते सुगंध देईल, थोडं कमी देईल. तिसऱ्या दिवशी काय होईल आणि चौथ्या दिवशी काय होईल मी काही सांगत नाही. पण हाताचा पंजा आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. तर या हाताच्या पंजाबरोबर तुम्ही सगळ्यांनी राहावं हीच मी तुम्हाला विनंती करतो. मला एकच गोष्ट सांगायची आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला पाऊस संपला की हातामधली छत्री आहे ना ती आपल्याला बोजा असल्यासारखं वाटतं, ओझा असल्यासारखं वाटतं. तशाच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला ही जी काही मंडळी आहेत ही मंडळी आपल्याला ओझ्याच्या रूपाने वागवतील. त्यामुळे आपल्याला काँग्रेसबरोबर पाठीमागे राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देशाची स्थिती काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अशा परिस्थितीमध्ये जर मला असं वाटतंय, किती झाला का वेळ? किती वेळ आहे? तर अशा परिस्थितीमध्ये आपण काँग्रेसच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. काँग्रेस आत्ताच्या परिस्थितीमध्ये माझ्यासारखा व्यक्ती आहे. आम्हाला येत नाहीत का हो पक्षाच्या ऑफर? खूप पक्षाच्या ऑफर येतात. तुम्ही माझं यशराज पारखी नाव फक्त गुगलला टाका, तुम्हाला माझी जन्मकुंडली मिळेल. मी 7 पुस्तकं लिहिली आहेत. मी 10वी डिग्री घेतली आहे. अजूनही मी शिकतोय. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा एकमेव आणि एकमेव असा पक्ष आहे की जो देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, जो गरिबातल्या गरिबांचं त्या ठिकाणी कल्याण करू शकतो. महात्मा गांधीजींनी आपल्याला 2 संदेश दिले. एक संदेश दिला सर्वोदय आणि दुसरा संदेश दिला अंत्योदय. सर्वोदय म्हणजे काय हो? सर्वांचा विकास. कुणीतरी ते मध्ये ढापण्याचा प्रयत्न केला. अच्छे दिन आएंगे म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही भुललात. पण ती भुललेली मंडळी आत्ता परत सांगतात, अरे बाबा आम्ही भुललो होतो, काँग्रेसच चांगलं होतं. दुसरा जो आपल्याला महात्मा गांधीजींनी संदेश दिला तो म्हणजे अंत्योदय. तर अंत्योदय म्हणजे काय? तर गरिबातल्या गरीब माणसाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, हा विचार काँग्रेसचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ज्यांच्याबरोबर लढाई आहे ते भिडे गुरुजींचे लोक आहेत. आपली ज्यांच्याबरोबर लढाई आहे ते भिडे गुरुजींचे लोक आहेत आणि आपण साने गुरुजींचे लोक आहोत. आपली ज्यांच्याबरोबर लढाई आहे ते आसाराम बापूजींच्या मार्गावरती चालणारी लोक आहेत आणि आपण गांधी बापूजींच्या मार्गावरती चालणारी लोक आहोत. आपली ज्यांच्याबरोबर लढाई आहे ते द्वेष, तिरस्कार याचं राजकारण करणारी लोक आहेत आणि आपण एकता आणि समानतेच्या मार्गावरती राजकारण करणारी लोक आहोत. आपली ज्यांच्याबरोबर लढाई आहे ते मनुस्मृतीच्या मार्गावरती, द्वेष आणि तिरस्काराच्या मार्गावरती राजकारण करणारी लोक आहेत आणि आपण संविधानाच्या मार्गाने लोकांचं भलं करणारी लोक आहोत. तर मला तुमच्या सगळ्यांचं एकच वचन हवं आहे, 7 फेब्रुवारीला आपण सर्वजण काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहणार का?
सर्वांनी वरती हात करून सांगायचं आहे, येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपण सगळेजण काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहणार का? येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपण दत्तासेठ झुरंगेंना बहुमताने विजयी करणार का? येणाऱ्या 7 फेब्रुवारीला आपण आपल्या पंचायत समितीचे उमेदवार कुशाल कोलते यांना बहुमताने विजयी करणार का? येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हनुमंत काळाने यांना आपण बहुमताने विजयी करणार का? मी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिवादन करतो. खरं तर अशा सभेमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तुम्ही ज्या बारकाईने मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.